नमस्कार. कधी विचार केलाय की आपण बाजारात भाजीसाठी घासाघीस करू शकतो पण विजेच्या बिलावर नाही? असं का बरं? याचं उत्तर आहे ना, ते अर्थव्यवस्थेच्या दोन वेगवेगळ्या नियमांमध्ये दडलंय. चला तर मग आज हे सोप्या भाषेत समजून घेऊया. हा प्रश्न खरं तर आपल्या सगळ्यांच्याच रोजच्या आयुष्यातला आहे, नाही का? आणि याचं उत्तर बाजाराच्या रचनेत आहे. म्हणजे बाजारात विक्रेते किती आहेत, अनेक आहेत की फक्त एकच, यावरच सगळं काही अवलंबून असतं. तर हे जे उत्तर आहे ना, ते बाजाराच्या नियमांमध्ये लपलेलं आहे. एका बाजूला आहेत असंख्य विक्रेते आणि दुसऱ्या बाजूला आहे फक्त एकटा विक्रेता. आज आपण याच दोन टोकांचा प्रवास करणार आहोत. चला तर मग आपल्या या प्रवासातल्या पहिल्या स्पर्धकाला भेटूया, पूर्ण स्पर्धा. हे एक असं जग आहे जिथे स्पर्धा सगळ्यांसाठी पूर्णपणे खुली असते. इथे कोणीही एकटा राजा नसतो. पूर्ण स्पर्धेच्या बाजाराची काही खास वैशिष्ट्ये आहेत. म्हणजे बघा, इथे खरेदीदार आणि विक्रेते इतके प्रचंड संख्येने असतात की कोणीही एकट्याने बाजारावर प्रभाव टाकू शकत नाही. सगळ्या वस्तू जवळपास सारख्याच असतात आणि कोणतीही कंपनी कधीही बाजारात येऊ शकते किंवा बाजारातून बाहेर पडू शकते. अर्थात ही एक आदर्श परिस्थिती आहे, जी प्रत्यक्षात कमी आणि पुस्तकांमध्ये जास्त आढळते. आता यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, इथे कोणताही एक विक्रेता बाजारातली किंमत ठरवू शकत नाही. बाजारात जी किंमत सुरू असते तीच त्याला स्वीकारावी लागते. म्हणूनच त्याला प्राइस टेकर म्हणतात, प्राइस मेकर नाही. तो किंमत स्वीकारतो, ठरवत नाही. आता हा आलेख बघा. यात गंमत काय आहे की कमी कालावधीसाठी समजा बाजारातली किंमत उत्पादन खर्चापेक्षा जास्त असेल तर कंपनीला खूप चांगला नफा मिळू शकतो. हा जो आलेखातला राखाडी रंगाचा भाग दिसतोय ना, तोच तो असाधारण नफा आहे. पण गंमत अशी आहे की हा नफा फार काळ टिकत नाही. का? कारण हा नफा बघून बाजारात नवीन कंपन्या येतात. त्यामुळे पुरवठा वाढतो आणि साहजिकच वस्तूंची किंमत कमी होते. हा दुसरा आलेख नेमकं हेच दाखवतो. किंमत खाली येतेच सरासरी खर्चाच्या रेषीपर्यंत येते. म्हणजे जास्त काळाचा विचार केला तर कंपन्यांना फक्त साधारण नफा मिळतो. म्हणजे फक्त व्यवसाय चालू ठेवण्यापुरता नफा. आता हे ऐकून थोडं विचित्र वाटेल, पण कधीकधी कंपन्या तोटा होत असतानाही उत्पादन चालू ठेवतात. असं का करतात? कारण जोपर्यंत मिळणारी किंमत ही त्यांच्या रोजच्या खर्चापेक्षा म्हणजे बदलत्या खर्चापेक्षा जास्त आहे, तोपर्यंत उत्पादन चालू ठेवण्यातच शहाणपण असतं. कारण उत्पादन पूर्ण बंद केलं तर स्थिर खर्चाचा पूर्ण तोटा सहन करावा लागतो. त्यापेक्षा कमी तोटा पत्करणे चांगले. चला आता प्रवासाच्या दुसऱ्या टोकाला जाऊया. हे आहे मक्तेदारीचं जग. इथे बाजारात फक्त एकाचाच अधिकार, एकाचंच राज्य चालतं. मक्तेदारीची वैशिष्ट्ये पूर्ण स्पर्धेच्या अगदी विरुद्ध आहेत. बघा, इथे विक्रेता एकच असतो. त्याच्या उत्पादनाला बाजारात दुसरा जवळचा पर्याय नसतो आणि पुरवठ्यावर त्याचं पूर्ण नियंत्रण असतं. म्हणूनच तो प्राइस मेकर असतो. म्हणजे तो स्वतः किंमत ठरवतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवीन कंपन्यांसाठी या बाजारात प्रवेश करणं जवळपास अशक्य असतं. हा आलेख आपल्याला दाखवतो की मक्तेदार नफा कसा कमवतो. तो आपलं उत्पादन अशा पातळीवर ठरवतो जिथे त्याचा सीमांत खर्च आणि सीमांत प्राप्ती समान होतात. पण तो किंमत मात्र खूप जास्त ठेवतो. किंमत आणि सरासरी खर्च यातलं हे जे मोठं अंतर आहे ना, तोच त्याचा प्रचंड नफा आहे, जो या छायांकित भागाने दाखवला आहे. आणि इथेच पूर्ण स्पर्धेपेक्षा मोठा फरक आहे. मक्तेदाराचा हा प्रचंड नफा दीर्घकाळातही टिकून राहतो. याचं कारण साधं आहे, बाजारात नवीन स्पर्धक येऊच शकत नाहीत. त्यामुळे त्याचा नफा कमी करणारा कोणी नसतो आणि तो आरामात नफा कमवत राहतो. मक्तेदार अनेकदा एक विशेष युक्ती वापरतो. प्रसिद्ध अर्थतज्ञ मिसेस जोन रॉबिन्सन यांनी त्याचं काय सुंदर वर्णन केले बघा. ते म्हणतात की ही एक कला आहे. यालाच अर्थशास्त्रात किंमत भेद किंवा प्राइस डिस्क्रिमिनेशन असं म्हणतात. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एकच वस्तू वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या किमतीत विकणे. हे आपण नक्कीच अनुभवलं असेल. विचार करा, विमानाची तिकीटं सगळ्यांना एकाच किमतीत मिळतात का? नाही ना. याचे अनेक प्रकार आहेत. जसं की व्यक्तीनुसार भेद. रेल्वेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना सवलत मिळते. मग आहे स्थानानुसार भेद. अनेक कंपन्या आपली उत्पादनं परदेशात स्वस्तात विकतात. आणि तिसरं म्हणजे उपयोगानुसार भेद. घरासाठी वापरल्या जाणाऱ्या विजेचा दर आणि कारखान्यांसाठीचा दर वेगवेगळा असतो. चला तर मग आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्याची एकाच ठिकाणी तुलना करून या दोन्ही बाजारांमधला फरक अगदी स्पष्टपणे समजून घेऊया. या तक्त्यामध्ये सगळं काही एका नजरेत स्पष्ट दिसतंय. विक्रेत्यांची संख्या,
उत्पादनाचं स्वरूप, किमतीवरचा नियंत्रण, बाजारात येण्यातील अडथळे आणि दीर्घकाळात मिळणारा नफा या सगळ्याच बाबतीत हे दोन्ही बाजार प्रकार एकमेकांच्या पूर्णपणे विरुद्ध आहेत. हाच या दोन्हीतला मूळ फरक आहे. ठीक आहे, हे सगळं अर्थशास्त्राचं ज्ञान आपण मिळवलं, पण हे आपल्यासाठी महत्त्वाचं का आहे? कारण याचा थेट परिणाम आपल्या खिशावर आणि आपल्याला मिळणाऱ्या पर्यायांवर होतो. एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, पूर्ण स्पर्धा ही नेहमी ग्राहकांसाठी फायदेशीर असते, कारण स्पर्धेमुळे कंपन्यांना कमीत कमी किमतीत चांगली वस्तू विकावी लागते. याचाच अर्थ ग्राहकांना कमी पैशात जास्त आणि चांगले पर्याय उपलब्ध होतात. आणि याच्या अगदी उलट मक्तेदारीमुळे ग्राहकांचं नुकसान होऊ शकतं. स्पर्धकच नसल्यामुळे मक्तेदार मनमानी किंमत लावू शकतो, वस्तूंच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष करू शकतो आणि त्याला काही नवीन शोध लावण्याची गरजच वाटत नाही. आणि हाच प्रश्न आजच्या डिजिटल युगात खूप महत्त्वाचा ठरतो. एका बाजूला इंटरनेटमुळे नवीन कंपन्यांना संधी मिळत आहे, तर दुसऱ्या बाजूला काही मोठ्या टेक कंपन्यांची मक्तेदारी वाढत चालली आहे. यावर नक्की विचार करा की आपलं भविष्य खुल्या स्पर्धेकडे जात आहे की काही शक्तिशाली मक्तेदारीच्या हातात.